कुठले तुम्ही? कवाडचे. तर गाईच त्यावेळी म्हणा बघला ना, बोलते भाऊ भाऊ बोलते चॅनलचं नाव काय नाही यार, पला ते शेट आमचा. तर मी काय आपला डायलॉग बोल, दही दे गुलाबजामुन ले. दही ले गुलाबजामुन ले. अजून एक पाशा 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 बोल, पाशा सोड रे. पाशा सोड रे. गाईच परिवर्तन शिकण्यात तवरा ना काय बोलायचा. गाईचं फॅन भेटले लाजते बघ किती. बोलते ब्लॉग नको बनवू, ब्लॉग नको बनवू. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर स्वागत आहे तुमचं प्रज्ञेश वतारी या युट्यूब चॅनल वरती. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. येस. तर गाईज आज आम्ही चाललोय कवाडच्या जत्रेला. तर तुम्ही आमच्या जोडीला कंटिन्यू राहा, कारण की तयारी करीत घातली घरांचा सिंजेतला नाही, कारण की मम्मीनी जरा त्या नॉनव्हेज काहीतरी मावरा निश्चित लावले म्हणून मी घेतला नाही. आपण चांगले तिकडं, तर मम्मी पण बोलली घरात नको बोलते आज ब्लॉग बनवू, बाहेरच्या बनव. तर तुम्ही विचार करत असेल काय आज पद्याने सकाळीच ब्लॉग नाही बनवला. तर काय काही आमचा प्लॅनिंग होता, रातचा प्लॅन वेगळा होता आमचा. रातेवाघ निघाले, रातेवाघ ना. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आज खूप एन्जॉय करणार आहे, जत्रेला जाणार आहे ना. जत्रेमध्ये काय काय करते, काय आजपासून कशी जत्रा चालू जत्रा. झाल्या. हा जत्रा चालू झाली तसं आम्ही आजपासून. आता कंचित जत्रा जोडणार नाही. अख्ख्या जत्रेला, अख्ख्या जत्रेला जाऊ आपण. आपल्याला काही कामच नाही, फक्त गाडी पेट्रोल टाकायचा ना, फिरायचा, खावायचा नाही, पिवायचा नाही. बरोबर आहे का नाही? तर चला, आमचा शेड भेटला आम्हाला. तर शेटला एकच विनंती करीन, एकुरीच्या पालखीला आहे का नाही तू? आहे ना? आई इकडे ना यार, पला ते शेट आमचा. तर मी काय आपला डायलॉग बोल, दही दे गुलाबजामुन ले. दही ले गुलाबजामुन ले. अजून एक पाशा 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 बोल, पाशा सोड रे. पाशा सोड रे. चला चला जाऊ आपण. ए चल, एकुरीच्या पालखीला आयला पाहिजे. हा चला, याला बोलता भाऊजा, यो गावचा लाडका आहे, याला पक्की मान देतन सन्मान देतन. ते जे बघतील त्यांना माहिती आहे. तर चला आपण जाऊ. गाईज, तर आपली टाकी फुल करीत लावले, कारण की आजचा स्पॉन्सर आहे आयुष. बरोबर, कारण की नयनची गाडी असते पण तो का पेट्रोलला पैसे मागी नाही आली. पण आज त्यांनी मागले, कारण की जरासा पगार नाही झाला, बिकट परिस्थिती आहे. आयुष शेट आज स्पॉन्सर आहे. तर चला आपण जाऊ आणि तिथेच भेटू, कारण की ब्लॉग जास्त मोठा नाही बनवायचा. गाईज, तर आलो आपण जत्रेला कवाडचे. नाक्यापासून गर्दी, खूप गर्दी आहे. फायनली गाईज आलो मी जत्रेला, खूप गर्दी आहे. तर चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, पुढे दाखवते तुम्हाला. गाडीवाई काही क्लिपा घ्यायला भेटला नाही, कारण की थंडी खूप आहे. तर चला दाखवते, पुढे चला, माझ्या मागे तुम्हाला दाखवते कसं काय ते. कवाडच्या जत्रेला आलो. पब्लिक आहे, रास पब्लिक आहे. गर्दी पण फिट ना, ट्रॉफिक पण फिट. नाक्यावर बाजूला जत्रा चालू झाली. नागपूर झालं बघ, गर्दी बघ. कवरी क्लॅन्टीस, डायरेक्ट क्लॅन्टीस. इकुन्नी मोठी काहीच परिवर्तन शिकण्यात तवरा हो ना काय बोलायचा. चला जत्रा भरलेली आणि दाखवते कसा काय जत्रेला काय जेव. मी पंचपोरीला झुमका पाहिजे असेल ना, मी झुमका देऊ शकते, कारण की त्या कसा स्वस्त असते ना. आवरण स्वस्त नाही. एक गाणी बोलते मी, कवाडचे येशीच्यान व नवरा आईला गो खारबाऊचा. कवाडचे येशीच्यान व नवरा आईला गो खारबाऊचा. लग्न चला या पुढे. पहिला आपण जाऊ पहिला पाया पाराला. पाया पडून ना लगेच जत्रा फिरू. सध्या जत्रा फिरायची नाही, अख्खा लोक बघते. बिनलाजी माणूस लाजत नाही. मिठाई जेवायची 50 रुपये पाव. 50 रुपये पाव मिठाई जेव्हा आम्ही. चला जावा तर पुढे जरासा ब्लॉग बंद करते, पुढे भेटू. बाय गाईज. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, आवडीत थंडी आहे मला. हात दात चावताना आवडीत थंडी. हात पाय कापताना माहिती आहे का. आवडी माणसां कशी सगळी माणसं एकत्र असल्यावर कशी गरमी येते ना. दात चावताना दात व्हायचं गेले ना, आपटतील दात आवडीत थंडी आहे. आवडीत थंडी नाही लिहाव जत्रेला. लांबचे लांब ऐसा वाटते मशाला वाटते. जत्रा आहे त्याला बारीक रस्ता आहे ना, तर लांबचे लांब जत्रा आहे. ही बघ दिसतच असं तुम्हाला. अरे मग ती बघील ना ब्लॉग ना, असा विषय. काय बोलते ती हो का. हा हे बघ, हे सगळी बोलतात. याला कधी मजा आली. गाईचं फॅन भेटले लाजते बघ किती.
बोलते ब्लॉग नको बनवू ब्लॉग नको बनवू पापरला का चला माहिती झाली पापरला हा नंतर भेटते चला काय जाऊ चला पुढे पापरला जाऊ आपण असते हा नयनचं नुसतं लाजतान काय वाटे ना आमची कसं पोरींची जास्त बॉन्डिंग नाही पाहिजे बॉन्डिंग ए पोरी नाही यार fan. आता माझा भाऊ चाललाय पुढे जाम जो लोक इजरतात हा चला गाईच जाऊ तो बाई आता झाले प्रेम फेमस प्रेम त्या बाईला आता काय बघशील काय बघशील ना काय बोलशील तर काय चला आपण बोलशील जाऊ आता? पुढे पुढे नाही आता ते तिने आवाज दिला ते दीदीने आवाज दिला काही नाही बरं वाटतं याचा प्रेम दिल्यावर बरं कोणी विचारल्यावर का बाबा दादा मी तुझा ब्लॉग बघते असा तसा जरा मनाला बरं वाटते ना तर बरं आहे कोणी दिसलं ओळखीचा तर आवाज देत मला बरं वाटते बरं एक खोटा आवाज द्या पण द्या अरे मनाला चला, इच्छा नसेल जाऊ तरी आवाज देत जा. हा चला फील करते डायरेक्ट मंदिरात भेटू आपण चला मंदिरात काही सर ट्रॅफिक आहे काय करू काही सुधरे नाही ना ज्याचा पहिला तो सिग्नल तोडून जाते काय रे नाही हो ना दोनदा शिकणं बोलला एक काय रे बाबा हा पाहाबरून येतो आम्ही भेटते नंतर चला आपली भावकी बघ मोठी ना आवाज दिला नाही तर चालणार नाही सगळ्यांना आवाज द्यावा लागतो काही ट्रॅफिक खूप आहे ब्लॉग बंद करते जेवायला जमणार नाही फिट ट्रॅफिक आहे जाऊ दे गाडी काय सगळ्याला लोटीत नेते डायरेक्ट आम्ही कवरच्या जत्रा आलेलो आहोत पंडित आलो आम्हाला काय घ्यायचं आता काहीच काही घ्यायचं नाही मग मामाचा पोरे भेटला अरे बाबा नव्हतं यांनी किती झाली तो आमचा देवाला दाखव हाय देवा हे आदेव हे बघ मला ते बघ काही तर पोराई खूप मेहनत केली खूप काबाल कष्ट केलं आणि ट्रॅफिक मधून आलं बाहेर तर आता आपण जाऊ मंदिरात पाया पडू तर पहिलं मंदिरची स्टार्टिंग बघा बजरंगबली जय बजरंगबली हे बघ मस्त मंदिर आहे आईस वाटते कंचीतरी जुनी कालांचं मंदिर आहे जय जय रघुवीर समर्थ बघा कसं फोटो लावले ना मंदिर का भारी आहे बघ ना रे म्हणजे आयचं वाटे नाही असं वाटते पक्का जुना मंदिर आहे ना रे आमचे कालांचं मंदिर आहे आम्ही कसं या मंदिरात पाया पडून भेटू गर्दी खूप आहे आणि नॉईस पकडत असेल आजूबाजूचा तर थोडासा समजून जाणार नाही कारण की कसं माहिती आहे का मी बोलता माझा क्लिअर आवाज येणार नाही तिथं आजूबाजूचा नॉईस जास्त येईल तर समजून घ्या आवाज येणार नाही चला मी जाते पालण्यामुळे जाते मी तिथे भेटते तुम्हाला गर्दी काही पक्की आहे ना तर आवाज येत नाही माझा clear असा विषय. मला जाते ना पुढे भेटते तुम्हाला कटाला गाई तर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार तर फोटो काढायला नुसतं पॅन येतात ना बोलते चला झाला कटाल निघतात हे नारे शानिया चला जाऊ चला पुढे तर इथं ना आपल्याला आपला जिथे भाऊ भेटले तिकडं नुसतं पैसे छापाचे मागे तर बघू आता तिकडं जाऊ रिॲक्शन काय तो बघ जाऊ त्याला त्याची दाखव दे बोल ना तू काहीतरी बोल ना आयुष मागचं बोल ना दादा कितीला दादा कशी दिले तुला बोलले फुकाट नुसतं पैसे छापाचे मागे बाबा रील्स पैसे कमी देते वेगळं युट्यूब वेगळं हे बीचं वेगळं दोघं हे भाऊच दोन भरलेले असेल पैशांची दोघांनो माहितीये का कवरे काय रे कवरं पैसे छापाचं माणसाने हो बाबा आम्हाला नाही तो बघ काय बिझी आहे दोघं सध्या बिझी शेड्यूल आहे काही बोलू शकत नाही ना रे बरोबर आहे ना काम बाबा पहिला तर चला जाऊ पुढे दाखवू तुम्हाला कंटिन्यू काय थकलो ना पोरा आपली बेसली पायरीवर त्यांचे आपले अक्काचे माणसाचे पायरीवर बेसलो बरोबर ना मावशी घरात बेसल्यावर आतमध्ये जाणार नाही काय बघ लागते गौरी मावशी काय आहे नको आतमध्ये नको आता मी परत बुट्टा काढीत नाही नको काय तर मावशीला काहीतरी बोलायचं सपोर्ट करा तरच बोलते ते बाकी हा जमले चला आपण जाऊ जत्रेला जाऊ चला बाय सांगते तुम्हाला सगळ्यांना चला टाटा जाते मी पोरानं जे ये वेदूला बिचारी वेदू ए मावशी हे बघ वेदूला कोणी फिरला आणि ना तर सांगते पत्न्याचा पालण्यांची उंचल बोलते कोणी फिरला नाही बोलते ते बघ लढते हा
चला आयुष जाऊ चला आपण. चेक ना ले चेक ना. आवडते सो बरोबर आहे का नाही बरोबर आहे का ना. हा मी कसा काला आहे ना म्हणून मी चॉकलेट खाणार बाकी ते त्यांना स्ट्रॉबेरी देतील. बघू चला तर आईस्क्रीम खाऊ घातले आयुष शेटनी ना. आईस्क्रीम खाऊन तुला नंतर भेटू. चला बाय. हा यस 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 चला. स्कॅम झाला नाही यांच्या जोडीला. आयुष गुगल पे करतो था आयुष पैसे देतो था पण गुगल पे झाला नाही आणि नैनला डाम दिला. डाम म्हणून बसलो भाई. नैनच्या जोडीला काय स्कॅम झाले. आता नैनला टेन्शन आहे. आता दारू पिवायला बसायला लागेल. जाऊन आम्ही डायरेक्ट दारू पिवायला बसतो. पका मोठा मस्त बॉक्स घेऊ न जाऊ तिकडे दारू पिवायला भेटलेला गाईज. तर मला भांडण आहे पण आपण कोणतं नाव नाही घेणार. माझी एक्स होती गाईज. तर दुःख आहे जाऊ हे जत्रांना माझा जुना वांडा भेटला म्हणा. आता तू लढत होता खूप बघतो तुम्ही जेलोनी जवळ हात तिकडं पण अरे दुःख आता तुझं आठवणी आईला ना. गाईज तर हा मंदिर आणि बघू शकता जत्रा तुम्ही. जत्रा खूप भरलेली आहे. ज्यांनी म्हणे कवडगावची जत्रा बघितली नसेल त्यांनी या पुढच्या वर्षी या. या भारी जत्रा आहे. फिरायला फॅमिली घेऊन ना पोराबाला घेऊन या. जसा पण बीजे वर्षी आयुषची नयनची पोरा घेऊन येतील ते दोघं ना. बरोबर आहे का नाही. बघ कसा पण आली बायको या बोलते वाटते. चला जाऊ. काय बोलता गाईच मिनी ना इथं सेटिंग लावले मिकी माऊस वाल्याजवळ. तर आमची गाववाली मला विरोध करतात. काय बोलते नाही बोलते नाही तर ए ऐक ना 2-3 उड्या मारीन ना जाण मी. काय कामा थोडं सेटलमेंट करते झालं तर ठीक नाही तर रेंदी. काय मिकी माऊस मध्ये मना घेतला नाही ना. मना घेतला नाही तर यांची मजा बघ. आस्थान दिसतं आस्थान ते बघ याला पण मजा आली. यो पण तुला कणावल्या घेतला नाही माहितीये का. तुझं कसं वय 2 वर्ष 5 वर्षाच्या नंतर लागतं नको असा विषय. माझा वय बारीक आहे म्हणता घेतला बरोबर. मला जायचं होतं 2-3 उड्या मारायच्या होत्या. कौला हरण मोरला भेटला. हा ना कौला हरण बोलते मोरला जाऊ दे चला. काही नाही घेत यार. आज सगळीकडून टेन्शन आहे. नयनचा खर्च झाला तो टेन्शन. हा आता मिकी माऊस मध्ये नाही घेतला तो टेन्शन आहे ना. टेन्शन आहे भाई गाईज यार. चला बंद करते. दर्शन नाही भेटला बिग फॅन ज्याचा व्हायला तो येते भाई. बिग फॅन पायपर आज पायपर थांब फोटो काढते ना भेटते. फोटो काढते काय कधी फॅन फॉलोइंग क्यूआर कोड मध्ये फोटो काढते ते. हा बोल तू खोक अरे आउट भेटले आपल्याला. एकाने 20-20 रुपये तर आपलं काम झालं. बरोबर आहे माइंडसेट बरोबर आहे ना. म्हणजे आवडी माणसं आपली ओळखीची भेटली त्यावेळी लास्ट कमीत कमी 20 रुपये तरी द्यायला पाहिजे होतं का. जे कमीत कमी जे ना तुझं काय पाल्यांबेचा तरी भेटला असता. जेवायला खर्च झाला असता. जेवायला तुमच्या 20 रुपये जेवायला खर्च झाला. बघला ना यार. टेन्शन यार. ह्यात मी बंद करते ब्लॉग. तर आम्ही फिरत बाहेर राहिलो बघू शकता मागच्या साईडला. पण आम्हाला आयुष ना नयन आपली सॉरी आयुष ना पंकज काय भेट नाही काही आणि काय माहिती. पोरींच्या मागे गेले पोरी बघित गेले आणि यो पण पोरी बघित राहिले. अरे वय झाला लग्नात आला लगीन करता तू मामा माझा. चला इथं काही आणि काय माहिती गावचू द्या ना तुझा काय. मग गाईत आम्ही ना गवशीत राहिल्यावर हा नाही हे दोघं
ये दोघं आवरा माझा आहे ना यांना दोघांना गपचूक पाणीपुरी गावाला ना इचिरला पण नाही आपल्याला काय रे नाही 30 रुपये प्लेट. हा 30 रुपये प्लेट. हा पैसे गपतील म्हणून आम्हाला सांगला नाही द्यावी आम्हाला पाहिजे आयुष तू एकटाच दिसते म्हणा. काय कपडे घालतात मारते मारू. तुम्हाला नको आम्हाला पाहिजे ना आम्ही ईशान गाव गाईच या पाणीपुरी गावाला बोल काय बोलते नाही झाले कवट्या पोरींचे नाव मागे पोरी पण नसतात आता समजून जा काय. जाम बेकार झाले पोरी आली. गाईच नाही आवऱ्या पाणीपुरी खाल्ल्या ना कोको पर्यंत पाणीपुरी खाल्ल्या कोको पर्यंत 60 रुपये गेले कोको पर्यंत. कोणला ये दिसत नाही. चला यो बोलते दिसत नाही काय बोलले गाईच वेदूला काय पाहिजे नयन झुमका दिला किचन झुमका साईडला आहे काय पाहिजे तुला हा का ब्लॉग बंद कर सांगते तिला काय पाहिजे माहितीये का चाकू पाहिजे म्हणजे कोणची पोस्टाला मोकली डायरेक्ट ना ती बघ चाकूच बघते ए साईडला झुमकं बनान दिले गाणी बोलायला कंगना दिला ना काय पाहिजे तुला काय पाहिजे ना मी झुमका बघू का माझी चॉईस भारी असते काय हा किंवा ती सांगते झुमका बघ हा चला मी झुमका चॉईस करते. तर खूप मोठा खर्च आहे नयनना हा नयननी बॉल घेतलाय मॅजिक बॉल आहे तो दाबला तरी फुटत नाही असं दाबला तरी फुटत दाम आयुषला दिले कारण की आयुष माझा स्पॉन्सर आहे हे बॉल घेतले मला कसा बॉल आवडते ना तो म्हणून आयुष बरोबर आहे कारण की काय दे बाई हे मॅजिक बॉल हे मॅजिक बॉल साठी ना आवडा फिरलो ना शपथ पण लास्ट फायनली मॅजिक बॉल भेटला बरोबर आहे का नाही देव पावला तुम्ही घरी बोलते चल तिकडे चला जत्रा खपली बॉल भेटला माझा म्हणा मॅजिक बॉल कारण की तो आमच्या बारकीला लागते ना रे बाकी आम्हाला जत्रा काही घ्यावायचा नव्हता कारण पालने बेसा नव्हता काय चला कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते कसं काय ते चला जाते ना गाडीवर भेटते कुठले तुम्ही कवाडचे तर गाईच त्यावेळी म्हणा बघला ना बोलते भाऊ बोलते चॅनलचं नाव काय टाक प्रज्ञेश वतारी म्हणून काय बरं आहे ना मग बाकी गाईच तर सबस्क्राईबर वाढतील ना रे मी काय म्हणते तुम्ही तर केले अजून 5 पोरांना सांग तुझ्या मित्रांना सांग सबस्क्राईब करा सांगतील ना नक्की ना ये रे काय रे लास्ट काही यो नाव काय रे तुमचा नाव काय याचा तुम्ही याचा काय रे समाधान तर माझ्या मनाला समाधान भेटला आता गाईच कारण की 1 2 3 4 सबस्क्रायबर वाढलं त्यावेळी अजून सबस्क्रायबर वाढतील बरोबर आहे का नाही 100% ना बोला ना भाई बिंदास काय कोण बघ ना आपल्याला ना 100% वाढू शकला चला बाय गाईज आपण भेटू पुढे गाईज डिक्कींच्या शस्त्र गाडीत लावले ना आपलं हेल्मेट मास्क जॅकेट कारण की थंडी खूप आहे ना तर आता जॅकेट घालायला लागेल आणि जिम्मेदारी माझी आहे गाडी चालवायची म्हणजे आज घरा पोचतील नाही पोचतील काही माहिती नाही काय रे बरोबर आहे का नाही हा तर चला गाडी मी चालते ते मी जॅकेट घालते आणि जाते पत्न्या बॉल भेटला आपल्याला कवर महाग भेटला ना गाईज मी तो मॅजिक बॉल घेतला ना तो खूप महाग होता हा चालायला कवर लागला आपल्याला हा ते मॅजिक बॉल साठी काय पका फिरलो म्हणून तो पुढे लक्ष दे कारण की आपले एक ते पण ना ते किमतीचा विषय कसा आहे माहिती आहे का त्याचा विषय बनलाय हाट नका हलक्यात आधार घेऊ गाईज आज प्रज्ञा जाम खुश आहे खुश गाईज माझ्या खुशीचा राज काय माहितीये का कारण की मी आज हागून आलो होतो आणि नयन आयुषला हाग आले तो त्यांना हागायला कुठे जागा मिळाली नाही म्हणून मी खूप आहे खूप खुश आहे खूप नाही चला तर यांना कुठेतरी हागायला जागा बघते मी चला जाऊ नको तिचा प्रवास चालू केलेला आहे तुम्ही धूल बघू शकता आणि रस्ता पण बघू शकता किती खड्डे आहेत खड्डे नाही म्हणू शकत त्यांना तलाव म्हणू शकते कारण की पावसाळ्यात त्यांचे तलाव बनतात आणि धूल बघा गाई धूल काही हाय का गाई जिंदगी खूप भारी आहे पण वाडा भिवंडीचा रोड बनेल तेव्हाच हा गाईचं खूप सुंदर आहे फक्त वाडा भिवंडीचा रोड बनला पाहिजे बाकी काय हे नाही चला आता धूल गाईच तर रात्रीचे वाजलेत 1 आणि मी पोचलो आता घरी म्हणजे फाटकावर आहे आता 1 मिनिटात घरी पोचत तर नयनला मी इथेच बाय बोलतो रजा घेतो
आजचे माझे दोन शब्द नयनसाठी इथेच संपवतो. जय हिंद, जय सो महाराष्ट्र. गाईज करा कष्ट आणि व्हा नष्ट. हा? लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. तुझे भाषण. गाईज लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. येस. तर चला बाय. आपण जाऊ घरी आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. चला जय हिंद, व्हिडिओ जय आवडले महाराष्ट्र. असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.